पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक सचिन देशपांडे यांची कणा ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सचिन देशपांडे यांची दोघे ही कथा आपण पूर्वी ऐकलेली आहे. ती खूप आवडल्याचा रिपोर्ट म्हणजे प्रतिक्रिया खूप प्रेक्षकांच्याकडूनही आलेल्या आहेत. सचिनजी हे एक सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांच्या नियमितपणे फेसबुकवर पोस्ट होणाऱ्या कथा सर्वांनाच खूप आवडतात. त्यांच्या सर्वच कथा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या असतात. प्रेक्षकांना त्या कथा नेहमीच गुंतवून ठेवतात. आजची ही कथा ही खूप आगळ्या वेगळ्या विषयावरची आहे. करिअरच्या मागं धावणारी तरुण पिढी, त्यांचे ताणतणाव, समस्या याबद्दल आपण नेहमी बोलत असतो, त्याच्यावर विचार करत असतो. या कथेतल्या नायकाच्या जीवनातल्या करिअर मधल्या उच्च स्थानी पोहोचताना त्याच्या जीवनाचा जो गुंता झालाय तो तुम्हाला नक्कीच अस्वस्थ करून सोडेल याची मला खात्री आहे. बघूया कथा कणा. लेखक सचिन देशपांडे. अचानक कसला तरी आवाज आला रोहिणीबाईंना आणि त्या दचकून उठल्या. त्यांनी हाताशीच असलेला नाईट लॅम्प लावला आणि चहूबाजूला बघितलं. भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचे 3:15 झाले होते. त्यांची खोली तर थंडीची दुलई पांघरून शांत झोपली होती. पण काहीतरी जमिनीवर पडल्याचा आवाज त्यांना ऐकू आला आणि कसलीशी कुजबुज देखील त्यांना जाणवली होती. मग त्यांच्या लक्षात आलं की ती कुजबुज त्यांच्या मुलाच्या अनिशच्या रूम मधून येत होती. 5-1 महिन्यापूर्वीच तर अनिश आणि मेघनाचं लग्न झालं होतं. सगळं कसं आलबेल चाललं होतं. मग ही कुजबुज वजा धुसफूस ती साखर झोपेच्या वेळी, असा विचार करत रोहिणीबाई पलंगावरून उठल्या. शेजारच्या स्टुलावर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायला आणि तिथूनच पुन्हा त्यांनी कानोसा घेतल्या. अजूनही आतून बोलाचालीचा आवाज येत होता आणि तो आवाज खचितच प्रेमालापाचा नव्हता हे रोहिणीबाईंनी ताडलं होतं. आपल्या बेडरूम मधून त्या बाहेर आल्या. अनिशच्या बेडरूमच्या बंद दाराकडे बघत किचनकडे गेल्या आणि देव्हारातल्या देवाला त्यांनी हात जोडले. पुन्हा बंद दाराकडे बघत स्वतःच्या खोलीकडे त्या परतल्या. दाराच्या खालच्या फटीतून ट्यूबचा प्रकाश 2-1 लादीपर्यंत पसरला होता. रोहिणीबाईंनी पलंगावर बसत उशीखाली ठेवलेली माळ काढली आणि स्वामींचा जप सुरू केला. म्हणजे उजेड करून वादावादी चाललीये तर, असा विचार करतच रोहिणीबाईंनी त्यांच्या मिस्टरांच्या फोटोकडे बघितलं. त्यांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, तुम्ही नका काळजी करू, मी आहे. आणि मंद हसत त्याने नाईट लॅम्प बंद केला आणि अंथरुणाला पाठ टेकली. रात्रीच्या या 1.25 तासाच्या झोपमोडीमुळं रोहिणीबाईंचा डोळा अंमळ उशिरानच उघडला. त्या घाईतच उठल्या. अंथरुण पांघरुण आवरून त्यांनी प्रातर्विधी आटोपले आणि चहाचं आधण चढवलं. किचनच्या मुद्दामून 15 मिनिटं पुढे ठेवलेल्या घड्याळात तेव्हा 8 वाजले होते. म्हणजे 7:45 वाजलेत. आज रविवार, म्हणजे मुलं काही 10 शिवाय उठायची नाही. ती उठली की दोघांच्या मूडचा अंदाज घेऊन काल रात्री नेमकं काय घडलं हे दोघांना विचारून घेऊ, असा विचार त्यांनी केला आणि चहाचा कप घेऊन त्या हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसल्या. इतक्यात आपल्या रूमचा दरवाजा उघडून मेघना, त्यांची सून, त्यांना येताना दिसली. आंघोळ करून तयार वगैरे होऊन ती आली होती आणि तिनं तिच्या खांद्यावर एक मोठाली बॅग अडकवली होती. रोहिणीबाई जराशा चक्रावल्या. सोफ्यावरून लगबगीने उठत त्यांनी मेघनाला विचारलं, अगं हे काय, रविवारचं एवढ्या सकाळी लवकर तयार होऊन कुठे चालली आहेस आणि अनिश कुठे?
मेघनाने खांद्यावरची बॅग खाली ठेवली आणि मान खाली घालून ती तशीच उभी राहिली. रोहिणीबाईंनी तिच्या गालावर ओघळलेले थेंब पाहिले. त्यांनी मेघनाला हाताला धरत सोफ्यावर बसवलं. तिच्या शेजारी बसत आपल्या हातात तिचा हात घेत आणि विचारलं, अगं काय झालं मेघना? मेघना काहीही न बोलता नुसतीच मुसमुसत होती. तेवढ्यात अनिशाला एकदा आईकडं आणि एकदा मेघनाकडे बघत त्यानं डायनिंग टेबलवरची खुर्ची ओढली आणि त्यावर तो बसला. मेघना काही बोलत नाही हे बघून रोहिणीबाईंनी आपला मोर्चा अनिशकडे वळवला आणि त्याला विचारलं, अरे काहीतरी बोला, काय झालंय अनिश नेमकं? ही का रडतीये? अनिशनं सांगायला सुरुवात केली, आई अगं आमच्या ऑफिसमध्ये एक नताशा म्हणून मुलगी आहे, आय मीन बाई आहे 40शीची. तिचा मला काल रात्री मेसेज आला आणि तो मेघनाने बघितला म्हणून ती अपसेट झालीये. आता मेघनाने चेंडू आपल्या कोर्टात आलाय हे बघितलं आणि तो तटवला. रात्री 2:30 वाजता कुठला मेसेज पाठवला तिनं तेही सांग ना आईला. तुमची कुठली युएटी सक्सेसफुली रन झाली किंवा तिचं कोणी अचानक गेलं वगैरे सांगणारा मेसेज नव्हता तो. इट वॉज अ पॉर्न क्लिप विच सेंड टू यू. आणि खाली डोळा मारणारे आणि डोळ्यात बदाम असणारे स्माइलीज. रात्री 2:30 वाजता. रेदर ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम ऑफिस मधल्या लेडी कलिगनं तुला अशी क्लिप पाठवावी? डोंट यू फाइंड एनिथिंग इन रॉंग इन इट? अनिश सारवासारवी करत बोलू लागला, अगं मेघना मी तुला तेच सांगत होतो ना. अगं नताशा मॅड आहे, ती सगळ्यांचीच अशी वागते. ऑफिसमध्ये एकटी राहते, अनमॅरिड आहे, स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशन्सवर आयुष्य जगते. अगं ती अर्धा खोका सीटीसी घेते आणि जेंट्स बरोबर पार्ट्या क्लबमध्ये उडवते. पण हे घ्या, अर्ध्या रात्री कोणी तिला फोन करावा ताबडतोब बत्तीला धावून जाते. तीही पैसे घेऊन परतफेडीची अपेक्षा न करता, ॲटलिस्ट नॉट इन टर्म्स ऑफ मनी. शी इज व्हेरी हायली क्वालिफाईड अँड वॉज रनिंग अवर सिंगापूर ऑफिस अप टू द लास्ट इयर. तिची आई एक्सपायर झाली आणि ती इथं आली. खूप मोठ्या पोझिशनवर आहे ती. आमच्या सीईओ ला डायरेक्ट रिपोर्टिंग करते. तिच्या हाताखाली 7 मॅनेजर आहेत आणि त्यापैकी एकाच्या अंडर मी आहे. कळतंय का तुला? आय कॅनॉट से एनिथिंग टू हर. डॅम इट, अशी लोक वाकड्यात गेलेल्यांचं करिअरही बर्बाद करू शकतात. तिचा इगो नाही दुखू शकत मी. प्लीज अंडरस्टँड दिस फॉर गॉड सेक. आणि अनिश एवढं बोलून टेबलावर जोरात हात आपटून खाली जमिनीवर बघत बसून राहिला. मेघनाने संतापून विचारलं, अनिश म्हणजे उद्या ती तुला तिच्याबरोबर नाईट स्पेंड करायला सांगे तर तेही करणार का तू? थिंकिंग शी विल रुइन युअर करिअर इफ यू से नॉट. अनिशनं काहीही न बोलता मूठ आवळत पुन्हा टेबलावर आदळली. मेघना दोन्ही हात तोंडाशी घेऊन आता हमसून हमसून रडायला लागली. इतका वेळ हे सगळं ऐकत आणि बघत बसलेल्या रोहिणीबाई बोलू लागल्या, अनिश अरे काय ऐकते हे मी? हे बघ, कोणी कितीही पॉवरफुल असो पण आपण आपला कणा गहाण टाकू नये रे कुणाकडं. काय होईल? जास्तीत जास्त ही नोकरी जाईल. अरे दुसरी मिळेल, अर्ध्या पगाराची मिळेल किंवा मिळणारच नाही. अरे तू स्वतःची कन्सल्टन्सी सुरू कर. अरे तू कंपनी सेक्रेटरी झालायस, कदाचित वेळ लागेल जम बसायला. पण अरे पैशाच्या हव्यासापायी स्वतःला इतकं मिंद करून घेऊ नकोस रे कुणापुढं. आणि काय रे अनिश, गेले वर्षभर जर ही बाई तुला त्रास देतीये तर तू मला आधी का बोलला नाहीस? म्हणजे तुला ते महिना 2.5 लाख रुपये मिळतात ते जास्त महत्वाचे वाटले का स्वतःच्या स्वाभिमानापुढं? ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही तेही कदाचित अशी पिळवणूक सहन करणार नाही. पण तुझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसानं का झुकावं अशा हुकुमशा पुढं? आईचं बोलणं ऐकून अनिश म्हणाला, आई फक्त इतकंच कारण नाहीये. अगं नताशाला मी धरून राहिलो ना तर पुढं मागं मला ती कंपनीच्या साऊथ एशियाचा हेड करून सिंगापूर ऑफिसलाही पाठवू शकते. मला खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत ग. मी जर नताशाला न दुखवता राहिलो तर. रोहिणीबाईंनी विचारलं, म्हणजे उद्या नताशानं तुला मेघना मगाशी म्हणाली तसं काही?
म्हणजे मग तू तेही करायला तयार आहेस? अनिशनं आईला हातानं थांबवत सांगितलं, हो आई, मी तेही करेन. रादर करावंच लागेल. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये करावंच लागतं हे सगळं. इफ यू रिअली वॉन्ट टू अचीव समथिंग बिग, तर हे मला करावंच लागेल. आणि इथं आपल्याला स्वतःच्या बोटावर नाचवणाऱ्यांचं जेंडर नसतं. जितक्या मुली एक्सप्लॉइट होतात इथं, तितकीच मुलंही होतात. मुलांचं नशीबच म्हणायचं जर एक्सप्लॉयटेशन करणारी निदान कोणी बाई असेल, नाहीतर बायसेक्शुअल बॉसेसही सर्रास असतात इथं. रोहिणीबाईंनी कानावर हात ठेवला आणि मान वळवली. त्यांनी मेघनाकडे पाहिलं आणि सुस्कारा सोडत म्हणाल्या, इतका डोक्यात विचार पक्का आहे त्याच्या, इतकं ध्येय ठरवून बसलाय तो आयुष्यात, आणि त्याची शिक्षा तू स्वतःला का देतेस मेघना? तू का घर सोडून चाललीयस? ती बॅग उचल आणि आत नेऊन ठेव. आणि अनिश, आता घरातून तू बाहेर जाशील. आम्हाला दोघींना एकमेकींचीच गरज आहे. हिची नॅशनलाइज बँकेची नोकरी आणि मला मिळणारी यांची फॅमिली पेन्शन आम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी पुरेशी आहे. तुझ्या कॉर्पोरेट कल्चरनी मुळासकट गिळंकृत केलेल्या तुला आता आमची गरज राहिलेली नाहीये. तेव्हा तुझा रस्ता तुला मोकळा आहे, तुझ्या पद्धतीनं तुझं आयुष्य जगण्यासाठी. ही बॅग भर आणि आत्ताच्या आत्ताच चालता हो आमच्या घरातून. फक्त जाताना तो खुंटीला अडकवलेला तुझा कणा घेऊन जा. जेव्हा कधी वापरायची वेळ येईल ना, तेव्हा वापर आणि मग घरी ये. मग मी ठरवेन तुझ्यासाठी दार उघडायचं की नाही ते. मेघना, तू लग्न झाल्यापासून मला ए आई म्हणतेस ना. बघ, ही आई तिच्या मुलीच्या पाठीशी आज उभी राहिली आहे. चल, मी दोघींसाठी पोहे करते. मेघना आणि रोहिणीबाई एकमेकींना धरून आत निघाल्या. काही बोलण्यासाठी अनिश उभा राहिला आणि तेवढ्यात त्याला मेसेज रिसीव्ह झाल्याचं नोटिफिकेशन आलं. नताशाचा मेसेज वाचून तो ॲक्नॉलेज करेपर्यंत मेघना आणि रोहिणीबाई दोघी अनिशला ओलांडून पुढे निघून गेल्या होत्या. स्वची ठाम जपणूक करणाऱ्या स्वतःच्या चौकटी आतील ठोस जगात.